आज या सभागृहामध्ये ज्या वेळेला त्या खुर्चीवर त्यांना बघितलं नाही, त्यावेळेला ही वस्तुस्थिती मान्य करून आपल्याला आपल्या या नेत्याच्या शिवाय आयुष्य जगावं लागेल हे दुर्दैवाने आज बोलावं लागतं। मी 12 वर्षाची होती ज्यावेळेला मी दादांना पहिल्यांदा भेटले। मला राष्ट्रवादी युवती काँग्रेस पक्षाचं संघटनेचं पद ज्या वेळेला मिळालं त्या पदाचं नियुक्तीपत्र त्या अध्यक्ष महोदय सकाळी 7:10 त्यांच्या हस्ते मी स्वीकारला। त्या दिवसापासून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली। 2019 मध्ये या सभागृहामध्ये आली। मी 2019 मध्ये ज्या वेळेला या सभागृहात आली त्यावेळेला वडिलांनी खासदारकीची निवडणूक लढवली होती, त्यामुळे ते खासदार झाले होते। या सभागृहात कामकाज कसं करावं हे मी दादांकडून शिकले। बजेट पुरवणी मागण्या याच्यावर आपण कसं बोलावं, बाब क्रमांक पान क्रमांकाचा उल्लेख आधी करायचा, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ह्या त्यांनी आम्हाला शिकवल्या। त्यावेळेला आम्ही सगळे तरुण आमदार पहिल्यांदा निवडून आलो होतो। नागपूरचं अधिवेशन होतं, आम्हाला सगळ्यांना ते लॉबीमध्ये घेऊन बसले। मला आठवते रात्री 11-12 वाजता त्यावेळेला आम्हाला बोलायची संधी मिळायची, कारण पहिल्या टर्मचे आमदार म्हणून शेवट जाता येतं विचारायचे त्यांना, दादा तुम्ही अजून गेली नाही? नाही, माझी मुलं अजून बोलत आहेत। माझ्या मुलांचं अजून बोलून झालं नाही सभागृहामध्ये। दर मंगळवारी आम्हाला भेटायचे, दर मंगळवारचं जेवण हे आमचं त्यांच्यासोबत असायचं। आणि इतका दांडगा संपर्क, इतकं मार्गदर्शन, इतक्या बारीक सारीक गोष्टीवर त्यांचं लक्ष असायचं। आणि आज ती व्यक्ती आमच्यामध्ये नाही। खरं तर व्यक्ती गमावल्याचं दुःख हे मोठं असतं, पण त्याच्यापेक्षा अधिक दुःख हे असतं की ती व्यक्ती आपल्याला परत कधीच पाहायला मिळणार नाही, त्याचा आवाज आपल्याला कधी ऐकायला येणार नाही। ही भावना ही मनाला दुःख आणि वेदना देणारी असते। आमच्यासाठी आमचा आधारस्तंभ हरपला, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो। हा आमचा रुबाबदार नेता, चालत यायचे, तो रुबाबदारपणा बघून आम्हाला अभिमान वाटायचा। आणि आज जात असताना तो रुबाबदार नेता फक्त एकटा गेला नाही, कार्यकर्ता म्हणून आमचा रुबाब आणि माझ पण जाताना सोबत घेऊन गेला। सत्यकेतू मराठी, आवाज सत्याचा।